लाडकीच्या निकषांत कुठलेही बदल केले नसल्याचं स्पष्टीकरण महिला आणि बाल कल्याण मंत्री अदिती तटकरेंनी दिलंय। ज्या लाडक्या बहिणी निकषात बसत नाही अशा फक्त लाडक्या बहिणी या योजनेतून वंचित राहणार असल्याचं तटकरे म्हणाले। पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना सरकार साडीचं गिफ्ट देणार आहे। जिल्ह्यातील 48,000 महिलांना रेशनवरती मोफत साडी मिळणार आहे आणि यामध्ये सर्वात जास्त साड्या बारामती तालुक्यामध्ये दिल्या जाणार आहेत। अंत्योदय रेशन कार्डधारक असलेल्या लाभार्थ्यांना वर्षातून एकदा साडी दिली जाते। मराठी भाषा दिनी सहकुटुंब शिवाजी पार्कवरती या असे आदेशच राज ठाकरेंनी सर्व मनसे पदाधिकाऱ्यांना दिलेत। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे आणि यात मनसेची भूमिका महत्त्वाची आहे, हे लोकांपर्यंत पोहोचवा असे आदेश सुद्धा राज ठाकरेंनी दिलेत। सरकारकडून 2019 पूर्वीच्या गाड्यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आलंय। या विरोधात आता मनसे मैदानात उतरली असून अशा प्रकारची जाचक अट रद्द करावी अशा मागणीचं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मनसेचे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांनी पाठवलंय। विदर्भातील प्रवक्ते किशोर तिवारी यांनी मात्र तडकाफडकी उद्धव ठाकरे सेनेतून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। विनायक राऊत, अरविंद सावंत आणि मिलिंद नार्वेकर यांनी मातोश्रीचा ताबा घेतलाय। यांच्यावरती विधानसभा निवडणुकीच्या पराजयाची जबाबदारी निश्चित करावी आणि यांची हकालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी केली होती। मात्र झालं उलटच, तिवारी यांनाच घरचा रस्ता दाखवण्यात आलाय।